ते कशाला पुढल्या वर्षी चांगलं पडलं पाहिजे का? तांब्यात पण आहे बघतो ते चावीचं हा ते चावीचं घ्या. अरे तुला काय म्हणते मी पुढल्या वर्षी चांगलं पडलं पाहिजे, कळालं का? हा नाहीतरी येते मी द्राक्षाची काठी घेऊन मारायला, कळालं काय रे? हा द्राक्ष खायला बोलवलं नाही आम्हाला. हो कुठलं मिक्स करू? श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आम्ही सगळे एकत्र झालो की अशी मज्जा मस्ती चालू असते. वहिनी आमची तासगाव भागची आहे, त्यामुळे तिकडली भाषा थोडीशी वेगळी आहे. तुझं नाद नाही करायचं भावा, तुझं नाही नाद करायचं. वाटून द्या. तुम्ही पुण्यावाला आहेस ना? युट्यूबर बरं का म्हणते बरं का? ते पण 50च्या वर आहे बसणार. बस ना मग अजून पण आहे पाहिजे. तुला किती पडणार? आम्ही पुढे फिरवत आम्ही पुढे फिरवत नसतोय, पाठवा फिरवत. तुम्ही लय फास्ट बोलत जाऊ नका. अजून पाटील चालू लागते पण दादा चावली काय रे? व्हिडिओ व्हायरल नाही. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सकाळी आईने भडंग बनवलेला होता, तर सगळेजण चहा वगैरे घेतला, थोडासा भडंग वगैरे खात आहे. सगळे एकत्र आली की कधी वेळ गेला हे कळतच नाही. कशाला एवढा बाल चहा द्यायला साई त्यासनी? पी तू. जास्त वहिनी ते सांगाल तर तेवढा चहा पीत नाही तू. हो भूतासारखा अवतार उगाचच कशाला करायला असं? हे गरम कर ना, त्याच्याने प्लेट आणून दे. तुम्ही काय खाणार? जाऊन केळं एक डझन पण आणा. तुम्ही शाबू खात असाल तुम्हाला टाका जावा की मग. मला पण लय झळझळते. खवडते आवडीनं खातोय मी पण झळझळते. आणि आईच्या दारामध्ये खूप छान म्हणजे जागा आहे रांगोळी काढण्यासाठी. किती पण मोठी रांगोळी काढली तरी चालतं. त्यामुळे मी इथं आले की बिनधास्त अशी पाहिजे तशी रांगोळी काढत असते. आज आईच्या उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन वगैरे केलं. खूप छान वाटत होतं. ती कधी करत नाही, पण पहिल्यांदाच मी हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे. आणि आज आम्हाला वैभवलक्ष्मीच्या सुवासने म्हणून सांगितलेलं आहे तिघीसनी पण. तर मी बहीण आणि वहिनी असं तिघीजण आम्ही जाणार आहे. आणि हे टायमिंग होते ते दुपारचं होतं. तर दुपारी बहीण आलेली होती 3-3:30 वाजता. मग तिच्यासाठी आम्ही गार आणलेलं होतं माझा. नको तू काय दुष्काळातलेच आलेल्या खायला का विचारायला? हा घालते ग, घे ग. रशी टाळूवर होतू. रशी येताना प्रत्येक वेळी नवीन एक साडी नेसून येते. कुठनं साड्या आणतीस? साड्या किती घेतीस रशी? श्रीमंत गरम झालेले बसून बसून लाडा झालाय. साडी मला लय गरम झाले करा. हे पाणी नको दोघीच नाही. झोपलेली उठून पाणी द्यायला गेलोय मी. खरंच सांगालोय. बर कुचकी नाही बाई, या साडी तुम्हाला काय प्रकार नवीन आहे त्यामुळे काय काम तुझा उदर असतो. हा प्रकार नवीन आहे तर मला गरम व्हायला वाटतं. हा काय बनणार आहे तुला? हॅलो उन्हात फिरून फिरून हॅलो उन्हात फिरून तापालाय. जवळ कोणते भाडायला तर जायचं नाही. एकात भाजी एकात
आणि टायमिंग होतं संध्याकाळी 6-7:30 होतं आणि थोडंसं लांब आहे जिथं वहिनीचं घर आहे तिथं त्या मावशींचं घर आहे. तर इथून रिक्षाने तिथंपर्यंत जावं लागतं आणि आवरून आता आम्ही जात आहे तिघी पण आणि आई आम्हाला रिक्षापर्यंत सोडायला येत आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे त्या मावशींच्या घराजवळ आणि मी त्यांच्या घरातलं काही जास्त तुम्हाला शेअर करणार नाही. वैभवलक्ष्मीच्या 11 सुवासने त्यांनी वाढलेल्या आहेत आणि त्या मावशींचं हे घर आहे. त्यांची नात आहे ती वैभवलक्ष्मीचं उपवास वगैरे करते आणि पूजासुद्धा तीच करत आहे. त्यांचं देवघर बघू शकता खूप छान आहे आणि पूजासुद्धा त्यांच्या नातीने खूप छान मांडलेली होती. त्यांच्यात पण सातेसरा यल्लमा वगैरे सगळं आहे आणि देवपूजा किती छान केलेली आहे बघू शकता. जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं अंतर चालत आलो आणि तिथून पुढे मग रिक्षा केली. दम लागलाय. लेट नाईट वॉकिंग. खीर खाल्ल्या ढीगवर आणि चाला येईना. तुम्हाला झालं आता जेवण छान केलेलं. किती चालू ना इकडं वा. आमच्या रिक्षावर थांबवली. रिक्षा काय थांबली नाही गेली. थांबलाय पुढे जाऊन नाही तुझा पाव केला त्यांनी. फक्त थांबलाय नाही गेला ते तुला बघून गेला रिक्षा. रिक्षा पण थांबा ना रशीला बघून. स्टॅच्यू आहे तुम्ही का पळून आपण. दम लागला. काय करते स्टॅच्यू न गाडा चालू करतेस. वहिनी त्यांच्या गावात येऊन रिक्षा मिळणार चालत नेले आम्हाला. हा फायनली आम्ही आलेलो आहे घरामध्ये. टायमिंग वाजले जवळजवळ 9:30 वाजलेले होते आणि रात्री जेवण खाऊन झाल्यावर सगळे आम्ही अशी गप्पा मारत दारामध्ये बसलेलो होतो. आपल्या दारामध्ये अशी मोकळी जागा असली की रात्री आपण जेवण खाऊन असं बोलत वगैरे बसू शकतो. असं आमच्या इथे बसायला वगैरे काही मिळत नाही. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सकाळचं वातावरण दाखवत आहे. आई आमची दारामध्ये अशी फुलाची झाड आहेत आणि रोज सकाळी अशी सगळी फुलं तोडत असते. शुभ सकाळ. शुभ सकाळ. काय कराय हा सकाळचं वातावरण किती शांत मस्त आहे बघू शकता तुम्ही आणि सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट. आईच्या दारामध्ये आमच्या औदुंबराचं झाड आहे आणि बेलाचं सुद्धा झाड आहे. तर त्याची सकाळी मी पूजा करत होते आणि तिथं छोटीशी रांगोळीसुद्धा आई काढत असते. तर ते आज मी करत होते. पिंपळाचं वडाचं झाडसुद्धा आईच्या दारामध्ये आहे.
पांढरी फुलं घातली आणि ओम आणि स्वस्तिक असं दोन्हीकडे काढले. आईकडे आले की रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतं. आणि आजची दारातली रांगोळी बघू शकता. आज फुलं काढलेली आहेत मी दारामध्ये. आता आम्ही घातलेले आहे पोळ्याला डाळ. चुलीची पूजा वगैरे केली आणि पोळ्याला डाळ घातली. 2.5 किलोच्या पोळ्या आम्हाला आज बनवायच्या होत्या कारण मुले सुवासनी वगैरे वाढायच्या, त्यामुळे 2.5 किलो पोळ्याला डाळ घातलेली आहे. पटा पाहिजे फोटो काढते आजकाल वगैरे फुल लागले असता. व्हिडिओ करायचं, फोटो काढायचं आहे की नाही? ज्यांना युट्यूबवर दिसताय, काढायचं काय करायचं? युट्यूबवर दिसताय की तुम्ही दोघी. का फोटो गवून काढायचं काय? फोटो कुठे व्हिडिओ करायला तुमचा आम्ही. ज्यांना फेमस व्हाय नको. होय. पहिलं पैसे. पप्पा बघून देते तिथं बसून तिचा माझं टपात काय बसले. काढ. नको इकडे ए गप. शटअप शटअप शटअप. बसत नाही खेळत्या पाण्यात. शर्ट बघा काढू देणार रडायला त्यांच्या मम्मीला. हा तू बा नुसता हा तू हा भांडी धुवायला होत बघा किती होत ते भांडी. हा तू भांडी त्यांच्यात असं चालू आहे का बाहेर पाण्याला नुसतं असं पाण्याचं असतं पुन्हा भांडी करते. कसं घासते ते स्वच्छ घासते का बघायला पाठीमाग. दुबा दुबा तू बी दुवा छान छान निघले, छान निघले. जन्माला तीच करायचं. जुनाने भांडी भांडी बाईचं जन्माला सुटलेलं नाही त्याला म्हणायला आई किती बी शिकू दे किती बी नोकरी करू दे. नाही एक दिवस कसं घासायला लागतं. आई पातेल्याला पण लाव. हळदी कुंकू लाव म्हणलो. पेटवायच्या आधी लावायला पोळ्या किती गोळ्या 2.5 किलो. बस काय पाहिजे. बस की बघू 50 माणसाची होती. ए बघू बस बस काय माझी निघेल नाही पातेला. तर मैत्रिणींनो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.